स्वतःची स्वप्न विकून विनायकराव पाटील यांनी सुरू केली गरीब की पाठशाला। या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करावे या काव्य पंक्तीप्रमाणे स्वतःच्या सुख स्वप्नांना दिलांजली देऊन इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या देव माणसांपैकी उमरगा तालुक्यातील कवठा येथील ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील हे एका देव माणसाचं नाव। शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य, गरिबीने व अन्यायाने त्रस्त असलेल्या दुःख आणि वेदनांशी संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचे काम विनायकराव पाटील यांनी सातत्याने केले आहे। समाजाच्या हितासाठी त्यांनी आपली संपूर्ण शेतजमीन व मालमत्ता खर्ची घातली आहे। सध्या सर्वत्र जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाली आहे। इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अतिक्रमण व वर्चस्व वाढल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। स्मार्ट शिक्षणाच्या नावाखाली शहरात क्लासेसच्या स्वरूपाने शिक्षणाचा जो काही बाजार मांडला जात आहे, अशा या जीवघेण्या स्पर्धेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून सुद्धा बौद्धिक कोंडी होत आहे। परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गरिबांच्या मुलांना AI तंत्रज्ञानावर आधारित ई-लर्निंग व डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी विनायकराव पाटील यांनी पेठसांगवी येथील इमामसाब माळावरील जिल्हा परिषदेच्या शाळेत AI तंत्रज्ञानावर आधारित गरीब की पाठशाला हा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे। या शाळेतील विद्यार्थी आता स्मार्ट बोर्डवर ई-लर्निंग शिक्षण प्राप्त करू लागले आहेत। या शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच सेवाग्राम येथे रोबोटिक लॅब सुरू केली आहे। कृषी तंत्रज्ञान, हवामान अंदाज, वीज निर्मिती, कचरा निर्मूलन, कृत्रिम ऑक्सिजन निर्मिती, रेल्वे सिग्नल, जलशुद्धीकरण इत्यादी आधुनिक यंत्रे स्वयंप्रेरणेतून तयार केली आहेत। आगामी काळात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण देण्याचा निर्धार पाटील यांनी केला आहे। स्वतःच्या जगण्याची सर्व स्वप्न बाजूला ठेवून गरिबांच्या मुलांना स्पर्धात्मक शिक्षण घेण्यासाठी त्यांचे निरपेक्ष व निस्वार्थी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत। शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा आधारवड म्हणून वाटचाल करणाऱ्या या समाजसेवकास मानाचा मुजरा। विनायकराव पाटील यांनी सुरू केलेल्या गरीब की पाठशाला या शैक्षणिक उपक्रमात शिक्षणप्रेमी पालकांनी आपला सहभाग नोंदवावा, योगदान द्यावे असे वाटते। पहा समाजसेवक शिक्षणप्रेमी विनायकराव पाटील काय म्हणतात, ऐका त्यांच्याच तोंडून। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची अवस्था फार बिकट झालेली, त्यांच्या पालकाची सुद्धा। कारण काय की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळत नाही म्हणून तिथली पटसंख्या कमी व्हायला लागलेली। पण आज महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कोण शिकतं? गरीब पालकांची मुलं। आणि श्रीमंत पालकांची मुलं कुठे जातात की ते मोठ्या शहरातील मोठ्या मोठ्या इंग्रजी शाळांमध्ये मोठ्या मोठ्या फीस देऊन शिकतात। आणि यामुळे झालं काय तर जिल्हा परिषदची पटसंख्या कमी व्हायला लागलेली प्राथमिक शाळांची, आणि पटसंख्या कमी व्हायला लागली। शासनाला ती शाळा चालवणं परवडत नाही म्हणून ती शाळा बंद करण्याचे शासन मनस्थितीत आलेलं आहे। आणि अशा जर शाळा बंद झाल्या तर त्या ठिकाणी शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचं काय? कारण त्यांचे पालक त्यांना मोठ्या शाळेत घालू शकत नाही, इंग्रजी शाळेत। त्यांच्या पालकाला त्याच शाळेत शिकवावं लागेल। आणि अशा शाळा बंद झाल्या तर शिक्षणामध्ये फार मोठा धोका होईल। आणि त्याच्यासाठी आता जागे होणं गरजेचं आहे। म्हणून मी निर्णय घेतलेला आहे की कुठलीही जिल्हा परिषदेची शाळा या उमरगा तालुक्यातल्या असेल, लोहारा तालुक्यातल्या असेल, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या असेल, बंद होऊ द्यायची नाही आहे। त्या शाळेतल्या मुलांना मोठ्या शाळेतल्या इंग्रजी शाळेच्या माध्यमापेक्षा चांगलं शिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। त्याच्यासाठी सेवाग्राम कवठा इथे सुविधा केंद्र उभारलेलं आहे व त्याचा एक मॉडेल स्कूल म्हणून आम्ही पेठसांगवीमधील इमामसाहेब माळ येथील एक छोटी शाळा, गरीब वस्तीतली शाळा आपण तिथे त्या ठिकाणी काम चालू केलं व त्याचे परिणाम चांगले दिसायला लागलेले आहेत। म्हणून आता माझी आपणास विनंती आहे सगळ्यांना की जिल्हा परिषदच्या ह्या सगळ्या शाळांना या सगळ्यांनी मदत करावी। प्रत्येक तालुक्यातील कुठल्याही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी जर शाळा बंद होत असेल तर मला सांगावं, चांगलं शिक्षण मिळत नसेल तर त्याला सांगावं। पण आता आपण निर्णय घेतला आहे की कुठलीही जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी बंद होऊ देणार नाही। आणि एक या तालुक्यातील काही शाळा एवढ्या चांगल्या करून दाखवतो की त्या वारे गुरुजीसारख्या जागतिक पातळीवर त्या शाळा एक नंबर करून दाखवण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। आणि म्हणून आपल्या सर्व पालकांना, सर्व संस्था चालकांना विनंती करतोय की आता ह्याच्यात माघार नाही। मी सगळं का करतोय तर त्या मुलांच्या शिक्षणासाठी कुठंतर वाव होऊ नये, त्या मुलांच्या शिक्षणाची कुठंतर हेळसांड होऊ नये, त्यांचा अन्याय होऊ नये त्या गरीब मुलावरती, म्हणून हे सगळं करतोय। मी कोणाकडे निधी उभा करत नाही, मी सगळं स्वतः खर्चातून करतोय। स्वतः करतोय म्हणजे कुठून करतोय
स्वतःची सुखस्वप्न विकून करतोय. काय करतोय? स्वतःची सुखस्वप्न विकून करतोय. काय सुखस्वप्न आहेत, काय विकतोय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आज मला, कारण मी सांगू इच्छित नाही. ते फक्त माझ्या जीवाला आणि माझ्या मनाला माहीत आहे. पण निर्णय घेतला आहे की आता काही झालं तर जिल्हा परिषदेच्या ह्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजे आहेत. आणि काही झालं तरी ग्रामीण भागात जाणाऱ्या इंग्रजी शाळा ह्याच्या गाड्या बंद झाल्या पाहिजे आहेत. ग्रामीण भागातला प्रत्येक पोरगा हा जिल्हा परिषद शाळेमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण द्यायला पाहिजे, त्याची ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देत आहे. म्हणून पालकांना माझी विनंती आहे की आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत घाला आणि त्याची जॉब मला विचारा. त्या मुलांना चांगलं घडवण्याचं काम मी यापुढे काळात करणार आहे. आपण साथ द्यावी एवढीच विनंती.